नमस्कार, मी कविता रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। सबस्क्राइब सोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून ज्या सर्व रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड करते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुम्हाला येईल। दुधी भोपळ्याचे थालीपीठ आपण उन्हाळ्यामध्ये अगदी रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम सर्व करू शकतो। त्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते। त्यानंतर या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर, दुधी भोपळ्याची वरील साल काढून घ्यायची आणि त्यानंतर तो किसणीच्या सहाय्याने किसून स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यानंतर आपण यामध्ये 3 प्रकारचे पीठ वापरणार आहोत। सुरुवातीला आपण 1 चमचा ज्वारीचं पीठ, पाऊण चमचा गव्हाचं पीठ आणि त्यानंतर अर्धा चमचा एवढं बेसन पीठ टाकलेलं आहे। त्याच हे थालीपीठ चवीला छान असे व्हावे यासाठी एक ठेचा करूया। त्यासाठी हिरवी मिरची, त्यानंतर लसूण, जिरे, थोडासा ओवा टाकलेला आहे। त्यानंतर झाकण लावून आपण हा पाणी न टाकता छान ठेचा तयार करून घेतलेला। हा ठेचा यामध्ये टाकायचा, त्यामुळे थालीपीठ चवीला खूप छान असे होतात। त्यानंतर जर खूप जास्त बारीक दळलं जात नसेल थोडंसं पाणी टाकून तुम्ही हा ठेचा दळून घेतला तरीही चालेल। मी पुन्हा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण हा ठेचा पूर्ण यामध्ये ॲड केलेला आहे। त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, साधारणतः 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। छान असा कांदा यामध्ये आपण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, सर्व जिन्नस यामध्ये मिक्स करून घ्यायचा। थालीपीठ आपल्याला छान थापून बनवायचे आहे। पारंपरिक पद्धतीनेच बनवत आहोत, त्यामुळे थालीपीठसाठीची जे पीठ भिजवणार आहोत, कणिक भिजवणार आहोत ती खूप घट्टसर अशी ठेवायची। जेवढी जास्त घट्टसर ठेवता येईल तेवढी जास्त घट्टसर ही कणिक भिजवायची, म्हणजे छान ओला हात करून आपल्याला हे थालीपीठ या ठिकाणी थापून घेता येतात। अगदी तुमच्या घरात देखील तुमच्या आजीने किंवा पणजीने अशा पद्धतीचे थालीपीठ बनवलेले तुम्ही देखील पाहिलेले असतील। त्यामुळे अशा पद्धतीचे थालीपीठ उन्हाळा स्पेशल आज आपण बनवलेले आहेत। खूप छान सगळ्या जिन्नस आपण यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि परफेक्ट अशी आपली ही कणिक या ठिकाणी भिजवून तयार झाली। आता यासाठी आपण हे सुती रुमालवर थापून घेणार आहोत। तुम्हाला जर या ठिकाणी केळीच्या पानावर थापायचे असतील तरी देखील थापू शकता। त्यासाठी ओला सुती रुमाल घ्यायचा, त्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिपडायचं आणि त्यावर हे थालीपीठ छान असे थापून घ्यायचे। थोडेसे पातळ वगैरे छान असे हे थालीपीठ करून घ्यायचे। त्यानंतर तवा छान असा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, लगेचच आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीचे छान परफेक्ट असे थापून घ्यायचे। त्यावर छान असे होल करायचे, जेणेकरून थालीपीठ भाजत असताना त्या होलमधून आपल्याला तेल किंवा तुपाची धार सोडता येते आणि थालीपीठ छान असे खमंग खुसखुशीत भाजायचे। तुम्ही हे थालीपीठ गुळासोबत सर्व करू शकता, सॉस सोबत सर्व करू शकता, चिंचेच्या चटणीसोबत सर्व करू शकता। तुम्हाला हे थालीपीठ कशासोबत खायला आवडतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि प्रत्येक रेसिपी आपण अगदी अशाच पद्धतीने झटपट 5 मिनिटांमध्ये कशी बनवायची, भरपूर टिप्स आहेत कशी बनवायची ते पाहत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। हे पहा, तवा छान असा गरम झालेला आहे, त्यावर आपण तेल टाकलेलं आहे। तुम्हाला जर साजूक तुपामध्ये भाजायचे असतील तर भाजू शकता। त्यानंतर आपण मध्यम ते मोठ्या आचेवर छान असे हे थालीपीठ या ठिकाणी भाजून घ्यायचे। हे थालीपीठ भाजत असताना तुम्ही पाहू शकता एका बाजूने छान असं पूर्ण भाजून घ्यायचं। छान लालसर रंगावर भाजण्यासाठी यामध्ये आपण तेल टाकलेले आहे। तेलाच्या जी लेयर आहे त्यावर हे थालीपीठ छान असे खरपूस भाजले जातात। तुम्हाला जर तेल तुम्ही आहारामध्ये कमीत कमी वापर करत असाल तर साजूक तुपाचा वापर केला तरीही चालणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने खूप छान परफेक्ट असे हे थालीपीठ या ठिकाणी बनवून तयार होत आलं आहे। आता मी खूप जास्त खुसखुशीत किंवा खूप जास्त एकदम भाजलेलं आहे, तुम्हाला जर यापेक्षा थोडेसे कमी भाजलेले किंवा कमी रंगावर भाजलेले आवडत असतील तरी देखील भाजू शकता, परंतु हे थालीपीठ खूप जास्त भाजलेले मला आवडतात, त्यामुळे मी अशा पद्धतीचे भाजलेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुम्हाला थालीपीठमधील कोणते थालीपीठ सगळ्यात जास्त आवडतात हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा। अगदी छान परफेक्ट असे आपले हे दुधी भोपळ्याचं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।